मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कुख्यात भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन दहन करण्यात आलं। राज्यात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, तंत्र मंत्र आणि बुवाबाजीच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सोमवारी तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कुख्यात भोंदू अशोक खरात याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ सोलापुरात त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन दहन करण्यात आलं। माजी आमदार नरसय्या आडममास्तर आणि जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट इथं हे आंदोलन पार पडलं। यावेळी कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अशोक खरात मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अशोक खरात मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अशोक खरातला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। मुर्दाबाद, मुर्दाबाद। दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे। दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे। मुर्दाबाद, मुर्दाबाद। यावेळी बोलताना नरसय्या आडममास्तर यांनी सांगितलं की राज्यात तंत्रमंत्र, अंगारे धुपारे यांच्या नावाखाली महिलांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणात शोषण सुरू आहे। अशोक खरात याच्या प्रकरणात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मंत्री सामील असल्याचं समोर येत असून ही अत्यंत गंभीर बाब आहे। संविधानानं अपेक्षित केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी काही लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत, त्यामुळं समाजात चुकीचा संदेश जात आहे। या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। भोंदू बाबा अशोक खरात गेले 20 वर्षापासून महिलांचं शोषण करतो, पिळवणूक करतो, 5-5 लाख रुपये फी आकारतो, गाड्या स्वीकारतो, अमावस्याची पूजा करतो, 50 एकर जागा त्याच्या नावावर आहे, 2000 कोटीचं बँक बॅलन्स आहे। अनेक आमदार, खासदार, मंत्री, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, अनेक पुढारी या भोंदू बाबा अशोक खरातच्या भोवती सामील झालेला आहे। केवळ अशोक खरातला फाशी देऊन आम्ही गप्प बसणार नाही, ही संपूर्ण चौकडीला फाशी दिलं पाहिजे। या आंदोलनादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आलं। या शिष्टमंडळात नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, अफसाना शेख आदींचा समावेश होता। हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्य समिती सदस्य दत्ता चव्हाण, शेवंता देशमुख, ॲडव्होकेट अनिल वासम, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, हनीफ सातखेड, फातिमा बेग, विल्यम ससाणी, दाऊद शेख, नरेश दुगाणे, दीपक निकंबे, विक्रम कलबुर्गी, अखिल शेख, वीरेंद्र पद्मा, बालकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे, बापू साबळे, रफिक काझी, बालाजी तुम्मा, सनी शेट्टी, बजरंग गायकवाड आदींनी परिश्रम घेतले।